नमस्कार. दूरदर्शनच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे अवयवदान, आशेचा नवा किरण. अवयवदान हा खरोखर एक आशेचा नवा किरण ठरतो आहे आणि आपल्याला माहीत असेल, आपण बातम्या वाचतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अवयवदान होतं. अवयवदान हे दोन पद्धतीने होतं. एक लाईव्ह होतं. लाईव्ह म्हणजे ज्याला जिवंत माणसाचं, जसं आपल्याकडे एक मोठं उदाहरण आहे, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना त्यांच्या आईने किडनी दिली. आणि एक दुसरं उदाहरण आपल्या नागपूरचं आहे, प्रख्यात डॉक्टर रवी वानखेडे यांनी त्यांचे मित्र डॉक्टर चिमथानावाला यांना किडनी दिली. हे झालं लाईव्ह डोनेशन. एक असतं कॅडाव्हेरिक डोनेशन. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे अवयवदान होतं त्याला कॅडाव्हेरिक डोनेशन म्हणतात. पण या सगळ्यांवर एका संस्थेचं नियंत्रण असतं. त्या संस्थेचं नाव आहे ZTCC, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. तर मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण या अवयवदानाविषयीची अत्यंत उद्बोधक माहिती देण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मनीष श्रीगिरीवार यांना. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर मनीष श्रीगिरीवार हे या ZTCCचे अध्यक्ष आहे आणि शिवाय ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहे न्यायवैद्यकशास्त्र विभाग जो आहे आपल्या एम्समध्ये, ज्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूरला जे आहे. तर डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, आपण यांच्याकडनं अवयवदानाची माहिती जाणून घेऊ. डॉक्टर मनीष सर, नमस्कार. अवयवदान हा जो भाग आहे, तर अवयवदान हे काय असतं, म्हणजे कसं केलं जातं, त्याचे किती अवयव आपण दान करू शकतो, याची थोडीशी माहिती द्या. अवयवदान म्हणजे आपल्या शरीरातील एखादा अवयव आपण कोणाला तरी देणे. तर अवयवदान करताना जसं सरांनी सांगितलं आता की दोन प्रकारे असतं, एक लाईव्ह डोनेशन आणि एक डिसीज ऑर्गन डोनेशन. तर लाईव्ह डोनेशनमध्ये काय असतं की नियर रिलेटिव्हचं आपण करतो जनरली. तर आई वडील, बहीण भाऊ आणि आजी आजोबा हे सुद्धा आता नवीन कायद्यानुसार आता त्यांना सुद्धा ॲड करण्यात आलेलं आहे. तर नियर रिलेटिव्हचं थोडंसं एक्सपान्शन झालेलं आहे. तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पेशंटला खूप इमर्जन्सी आहे, जे जास्त वेळ डायलिसिस करू शकत नाही, किंवा ज्यांच्याकडे विलिंगनेस आहे नातेवाईकांचं, तर असे लोक कायद्याअंतर्गत परमिशन घेऊन, कायद्याची परमिशन घेऊन ते ऑर्गन अवयवदान करू शकतात आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट आपण ते करतो. दुसरं आहे डिसीज डोनेशन. म्हणजे डिसीज डोनेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल की 80% ह्या केसेस आहे ह्या रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या होतात. आणि त्याच्यामध्ये जर पेशंट हा व्हेंटिलेटरवर आहे, हे खूप महत्त्वाचं आहे व्हेंटिलेटरवर राहणं. कारण खूपदा लोकांना वाटते की वॉर्डमध्ये पेशंट आहे तर याचं अवयवदान करू शकतो का, तर तसं करू शकत नाही. आपल्याला पेशंट हा नेहमी व्हेंटिलेटरवर पाहिजे, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास त्याचा सुरू पाहिजे. आणि जे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर आहे ते डिसाईड करतात की हा पेशंट पोटेन्शियल ब्रेन डेथ आहे किंवा नाही. कारण आपण कुणालाही असं ब्रेन डेथ डिक्लेअर करू शकत नाही. त्यासाठी सुद्धा थोटा कायदा जो आहे 1994 यांनी ते पूर्ण विशद केलेली आहे की ब्रेन डेथ डिक्लेअर करण्याची पद्धत. आणि ब्रेन डेथ डिक्लेअर करणारे डॉक्टर आणि ट्रान्सप्लांट करणारे डॉक्टर हे वेगवेगळे असतात. हे वेगवेगळे पॅनल असते, कारण त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नको यायला. आणि ब्रेन डेथ डिक्लेअर करताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते की खरंच हा पेशंट ब्रेन डेथ आहे का. कारण ब्रेन डेथ म्हणजे काय, इट इज अ इरिव्हर्सिबल डॅमेज टू द ब्रेन, म्हणजे इरिव्हर्सिबल स्टॉपेज ऑफ फंक्शन ऑफ ब्रेन. बाकी रेस्पिरेशन सुरू असतं त्याचं आणि सर्क्युलेशन सुरू असतं, पण फक्त मेंदू मृतव्यय झालेला आहे आणि तो मेंदू हा पुन्हा परत येऊ नये. कारण खूप लोकांना वाटते की आपल्याला वाटतं की आपला हा रिलेटिव्ह आहे,
हा भरती आहे, तर काही एक आशेचा किरण आपल्याला मिळेल का? हा, म्हणजे खूपदा ते जसं खूपदा वाटतं हृदय असं. सुरू असतं, हृदय सुरू असतं आणि हालचाल पण होतात खूपदा. हां. तर त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की हालचाल आहे, हृदय सुरू आहे, सर्व तर ठीक दिसत आहे, मग याला आपण चान्स द्यायचा का पुन्हा एक? हां तर त्याच्यामुळे खूप लोक कन्सेंट द्यायला ना मागे पुढे पाहतात. हां ओके. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की कायद्यामध्ये, थोटा कायद्यामध्ये खूप स्ट्रिक्ट मेजर्स दिलेले आहे. त्यांनी पद्धतसुद्धा विशद केलेली आहे की कसं ब्रेन डेथ डिक्लेअर करायचं. ओके. ब्रेन डेथ डिसाईड झाल्यावर हा पोटेन्शियल ब्रेन डेथ आहे, तर BSD कमिटीला कॉल जातो. BSD कमिटी ॲक्टिवेट झाली की BSD कमिटी स्वतः येऊन त्याला एक्झामिनेशन करतं त्या पेशंटचं. ते सर्व मेंबर हजर असतात BSD कमिटीचे. ब्रेन स्टेम डेथ कमिटी म्हणतात त्याला. बरं. थोटानुसार त्याची सुद्धा परवानगी घेणं आवश्यक आहे. असं कुठलाही डॉक्टर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्रेन डेथ कमिटीचा मेंबर नाही होऊ शकत. तर त्या कमिटीत कोण कोण असतं? त्या कमिटीमध्ये जनरली द मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे किंवा हेड ऑफ द इन्स्टिट्यूट आहे. ते ठरवतात की कुठला सिनियर जो प्रोफेसर आहे तो त्याचा चेअरमॅन राहू शकतो. नंतर इंटेन्सिव्हिस्ट जो ICU मध्ये असतो. नंतर तिसरा आहे ट्रीटिंग डॉक्टर, जो पण त्या पेशंटला ट्रीट करत आहे तो सुद्धा त्याचा मेंबर. आणि चौथा आहे न्यूरोलॉजिस्ट, म्हणजे मेंदू रोग तज्ज्ञ. ओके. तर हा जो मेंदू आणि न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी त्यापैकी कोणी एक चालतो. पण पुष्कळ वैद्यकीय महाविद्यालय हे उपलब्ध नसतात, त्यामुळे थोटा कायद्यामध्ये त्यालासुद्धा आता रिलॅक्स केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही दुसऱ्या एका फिजिशियनला त्याचा मेंबर बनवून ब्रेन स्टेम डेथ कमिटीचा ते डिक्लेअर करतात. आणि डिक्लेअर करताना असं एकदाच करत नाही, कारण त्याला 6 तासाचा अवधी द्यावा लागतो. 6 तासानंतर पुन्हा दुसऱ्यांदा टेस्ट होईल, म्हणजे त्याला म्हणतात ॲपनिया टेस्ट. तर ॲपनिया टेस्ट ही 2दा होते. समजा 12 वाजता एक पहिली ॲपनिया टेस्ट झाली, पूर्ण मेंबर हजर असतील, ते ॲपनिया टेस्ट करतील की हा पेशंट स्वतः व्हेंटिलेटर बिना सर्व्हाइव्ह करू शकतो का, जिवंत राहू शकतो का, स्वतः श्वास घेऊ शकतो का, त्याच्यामध्ये काही ट्रिगर आहे का. अच्छा. ते पूर्ण रूल आउट करतात की तो कोमामध्ये पेशंट आहे की अजून त्याला काही दुसरा प्रॉब्लेम आहे की खरंच ब्रेन डेथ आहे का, ते कन्फर्म करेल टीम. समजा 12 वाजता फर्स्ट ॲपनिया टेस्ट पॉझिटिव्ह झाली, तर पुन्हा 6 तासांनी सेकंड ॲपनिया टेस्ट होईल आणि सेकंड ॲपनिया टेस्टमध्ये डिसाईड होईल की खरंच याचा मेंदू मृत आहे किंवा नाही. ओके. कारण इट इज अ डेड डोनर रूल, म्हणजे आपण मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या शरीरातूनच अवयव काढू, कारण जिवंत माणसाच्या यातून आपण काढू शकत नाही. कायद्यानुसार इट इज प्रोहिबिटेड. म्हणजे कुठल्याही शंकेला आपण वाव नाही ठेवत. नाही, कुठल्याही शंकेला वाव नाही. हा म्हणजे नातेवाईकांचे समाधान त्याच्यामध्ये होतं. नातेवाईकांचं समाधान होतं की हा पेशंट खरंच सेकंड ॲपनियामध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि पुष्कळ जण ते मृत्यूची वेळ सुद्धा लोकांना कन्फ्युजन असते. पण कायद्यानुसार मृत्यूची वेळ ही सेकंड ॲपनिया टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येईल, ज्या वेळेस येईल 6 तासानंतर, ती वेळ ही मृत्यूची वेळ असते. आणि फॉर्म नंबर 4 जो मेडिकल सर्टिफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ आपण रिलीज करतो, त्याच्यामध्ये ती मृत्यूची वेळ धरली जाते. त्याचा मृत्यू डिक्लेअर झाल्यावरच मग मृतदेहातून आपण अवयव काढतो. ओके. तर असं हे ब्रेन स्टेम डेथ कमिटीचं हे कार्यक्षेत्र आहे. पण याचं जे अवयवदान केलं जातं, तर याच्यामध्ये नातेवाईकांची संमती आवश्यक असेल, तर ती नातेवाईकांची संमती घेताना तुम्ही कसं हे करता? कारण हा थोडासा एक कठीण प्रसंग असतो, कोणाकडे तरी मृत्यू झालेला असतो. ह्याचं हे कसं तुम्ही हे करता त्याला? आपल्याला सर्वात चॅलेंजिंग आहे नातेवाईकांची संमती घेणं, त्यांना कन्व्हिन्स करणं. त्यामुळे ZTCचा मोठा रोल आहे की ही पूर्ण जी पद्धत आहे, ही पूर्ण अलोकेशनची जी पद्धत आहे, ही ट्रान्सपरंट आहे. कारण जोपर्यंत आपण ट्रान्सपरन्सी मेंटेन करणार नाही, तोपर्यंत पब्लिकमध्ये, लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये ट्रस्ट येणार नाही. कारण ट्रस्ट नसला तर मग लोक संमती देत नाही. त्यामुळे आमच्यासाठी हा मोठा चॅलेंजिंग आहे. पुष्कळदा आम्ही 10 लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, काउन्सिलिंग करतो. त्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला ZTCC मॅन्डेटरी केलेलं आहे की प्रत्येक ट्रान्सप्लांट करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हा महत्त्वाचा दुवा आहे. आणि तो नसल्याशिवाय त्याला ट्रान्सप्लांटला परवानगी देत नाही. अच्छा, मग तो हे कन्व्हिन्सिंगचं काम जे आहे, हा याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हा मधला दुवा आहे. कारण ICUचे डॉक्टर डायरेक्ट कोणालाही परवानगी नसते की तुम्ही नातेवाईकांशी बोला. ओके. जे काही अवयवदानाविषयी बोलायचं आहे, तर आमचा ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर पहिले जाऊन बोलेल. बरं. तो नातेवाईकांशी संपर्क साधेल. दुसऱ्या कुठल्याही ट्रीटिंग डॉक्टरला परवानगी नसते. बरं. आणि ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हा एज्युकेटेड असतो आणि त्याला नोटो, रोटो आणि सोटोच्या मार्गदर्शनाप्रमाणे शासनाच्या निर्देशानुसार 5 दिवसाचं ट्रेनिंग हे मॅन्डेटरी असतं. त्यानंतरच त्याला नोटोकडून IDA मिळते, आयडेंटिफिकेशन. नोटो म्हणजे नॅशनल लेवल, नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन आमचं, जे नॅशनल लेवलवर काम करतं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पूर्ण भारतामध्ये काम चालतं. बरं. तर ते जेव्हा ID देतात तेव्हाच तो, कारण
जे ब्रेन डेथ पेशंट आहे त्यांची माहिती त्याला अपलोड करावी लागते. बरं. त्यामुळे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचं 5 दिवसाचं रिगरस ट्रेनिंग आम्ही एम्समध्ये सुद्धा घेतलेलं आहे. अच्छा. तर ते ट्रेनिंग करणं त्याला मॅन्डेटरी आहे. हां. आणि त्याला रामचंद्र प्रोटोकॉलमध्ये त्याला पहिले आपल्याला की तुम्ही दृष्टी देऊ शकता का, म्हणजे आय डोनेशन करू शकता का, अशी सुरुवात करतो. हां. आणि मग तो नातेवाईकांचा कल पाहून मग तो ठरवतो की आपल्याला पुढच्या अवयवाबद्दल बोलायचं आहे किंवा नाही. हां. तर हा रामचंद्र म्हणजे प्रोटोकॉल किडनी आहे, लिव्हर आहे. आणि मग तो नातेवाईकांचा कल पाहून, कारण काय असतं कुठल्याही नातेवाईकापैकी जर एकाने म्हटलं की आम्हाला करायचं नाही आहे, आम्ही जसं आमच्या नातेवाईकाला आणलेलं आहे तसंच घेऊन जाऊ, आम्हाला नाही करायचं आहे, तर तेव्हा आम्ही ते आमचा जो प्रोसेस असते ती थांबवतो. आम्ही त्यांना वेळ देतो आणि मग त्यांना व्हॉट इज ब्रेन स्टेम डेथ, मेंदूमृत काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना समजवतो. पण शेवटी त्यांना ऑटोनॉमी आहे आणि पेशंटचे नातेवाईक त्यांना महत्त्वाचा दुवा आहे. त्यांनी जर नाही म्हटलं तर आम्ही प्रोसेस करत नाही, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. पण थोटा कायद्यानुसार कुठल्याही प्रकारची जबरदस्ती, कुठले आमिष त्यांना देता येत नाही, कुठलाही पैशाचा व्यवहार नसतो. हे पाहणं, हे ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं हे ZTCCचं काम आहे. म्हणजे हे जे आजकाल जे येतं कधी किडनी संदर्भात काही व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात किंवा किडनीच्या मागे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले, पण त्याच्यावर आपण बोलू. पण तुम्ही हा जो कन्व्हिन्सिंगचा मुद्दा सांगितला, तर असं काही एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का की जे फार विलक्षण तुम्हाला वाटलं की तुम्ही? म्हणजे आता सध्याच मागच्या आठवड्यात झालेली घटना आहे की पत्नीला करायचं होतं अवयवदान, की माझ्या पतीची ही शेवटची इच्छा होती की त्यांना डोळे दान करायचे आहे, त्यांना किडनी दान करायचे आहे, त्यांना लिव्हर दान करायचं आहे, त्यांना हृदयसुद्धा दान करायचं आहे. तिने कन्सेंट दिलं, तिच्या मोठ्या मुलीने सुद्धा कन्सेंट दिलं. पण बाकी जे परिवार आहे, नातेवाईक, ते विरोधात होते की आम्हाला असं काही करायचं नाही आहे. पण शेवटी आपण स्पाऊस जे असते त्याला इमिजिएट रिलेटिव्ह म्हणतात आणि कायद्यानुसार त्यांना प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि तिने सांगितलं की माझ्या पतीची अंतिम इच्छा होती की माझं अवयवदान करायचं आहे, तर मी माझ्या पतीची अंतिम इच्छा पूर्ण करत आहे असं म्हणून त्या स्त्रीला खरंच माझा नमस्कार आहे. तिने निर्धार व्यक्त केला आणि त्याचं एक लिव्हर एका रुग्णाला मिळालं, नंतर एक किडनी, नंतर दुसरी किडनी दुसऱ्या रुग्णाला, आणि तिचे आय डोनेशनसुद्धा झालं. तर खूप मोठा त्या स्त्रीचा त्याग आहे आणि ती फर्म राहिली, धैर्यवान राहिली. हे खरंच खूप मोठं कौतुकास्पद काम केलेलं आहे त्यांनी. याच्यामध्ये काही अशा लोक अटी घालतात का की म्हणजे तुम्ही येऊन सांगा किंवा असं करा किंवा असं काही तुमच्या याच्यात तुम्ही काही उदाहरण तुमच्या? पुष्कळदा परिवाराला वाटते की आपण अवयवदान करत आहे तर आपल्याला काय मिळत आहे, तर त्यामुळे खूपदा ते अपेक्षाही करतात की आमच्या मुलाला तुम्ही नोकरी लावून देता का, आमच्या काही म्हणजे काहीतरी त्यांना मिळेल का असं त्यांना वाटत असतं. पण कमी असतात असे लोक. पण थोटा कायद्यामध्ये ही बिलकुल परवानगी नाही आहे. तुम्ही कशाही प्रकारची देवाणघेवाण सुद्धा करू शकत नाही. आणि जे डोनेट करतात त्यांना माहीत नसते की आपले अवयव कुणाला मिळालेले आहे. अच्छा. तर कायद्यानुसार ते आपण गुपित ठेवतो, ते असं माहीत होत नाही त्यांना की त्यांच्यामध्ये काही व्यवहार नको, कारण अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. शेवटी हे कसं आहे, आपण कोणाला तरी एक नवीन जीवन देतो, एक गिफ्ट आहे, हे मोठं गिफ्ट आहे. आणि तुम्ही जे अवयवदान करता तर ते अवयवदान शेवटी आपण काय मरावे परी काय म्हणतात, अवयवदान परी उरावे. म्हणजे आपल्याला काय घेऊन जायचं तुम्ही उरता. अवयवदान तुम्हाला वाटतं की नाही आपला मुलगा हा या डोळ्यामध्ये जिवंत आहे, आपल्या मुलामुळे ही किडनी जिवंत आहे, आपल्या मुलीमुळे या दुसऱ्या पेशंटचं लिव्हर चांगलं आहे. कारण डायलिसिस करणाऱ्या रुग्णांना जर तुम्ही भेटले तर तुम्हाला लक्षात येईल की 3 तास त्यांना डायलिसिस, 3 ते 4 तास मिनिमम. तर ते 4 तास त्या मशीनवर राहणे, आणि पेशंट कसा एकटा नसतो. मला तर नेहमी वाटते की तो पूर्ण परिवारच डायलिसिसवर आहे. कारण त्याला सोबत घेऊन येणे, त्याच्यासोबत एक जण राहतो की कुठे काही टेस्ट करायची आहे आणि त्याला घेऊन जाणे. तर 3-4 लोक दिवसभर त्याच्या मागे असतात आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा डायलिसिस करावं लागतं. तर ह्या ज्या डायलिसिसच्या वेदना आहे, मग तो फिस्चुला हातात करतात, मग तो फिस्चुला ब्लॉक होतो. तर या वेदनेमधून आपण हे गिफ्ट ऑफ लाईफ अवयवदान करूनच त्या रुग्णाची, एका गरीब रुग्णाची सुटका करू शकतो असं मला वाटते. फार सुंदर तुम्ही उदाहरण दिले हे दोन्ही तिन्ही, आणि खरोखर हा एक भावनिक प्रसंग इथे तुम्ही हे केला. आणखीन काही प्रश्न आहेत माझे, आपण त्याच्यावर चर्चा करू, पण इथे वेळ झाला आहे छोटासा ब्रेक घेण्याची. तर प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली चर्चा सुरू आहे डॉक्टर मनीष श्रीगिरीवार यांच्याशी. डॉक्टर मनीष सर, असा काही एखादा अवयवदानाचा असा प्रसंग तुम्हाला आठवतो का की कुठेतरी
लोक जिद्द करून की तुम्ही अवयवदानाविषयी माहिती आम्हाला द्या, मग आम्ही अवयवदान करू, असं काही झालेलं आहे का कधी? हो, असा एक खूपच म्हणजे खूप स्ट्रेसफुल प्रसंग आहे हं. की एक गाव आहे कोंढाळीजवळ. त्या गावातील लोकांनी नियर रिलेटिव्हनी हे सांगितलं की आम्हाला अवयवदान करायचं आहे. बरं. अवयवदान केल्यावर त्यांना जाणवलं की आम्ही गावातले लोक त्याला अपोज करत आहे, म्हणजे विरोध करत आहे. हं. तर मग त्यांनी एक डिमांड ठेवली की आम्ही अवयवदान करतो, पण तुम्हाला आमच्या गावामध्ये यावं लागेल. अच्छा. तर ओके. असं म्हणजे पहिल्यांदा प्रसंग आला की तुम्ही आमच्या गावाला या. हां. तर आम्ही त्यांना म्हटलं की हो ठीक आहे, केव्हा आहे तुमचं अंतिम यात्रा केव्हा आहे? तो दिवस त्यांनी सांगितला की रविवारी 11 वाजता आम्ही हे करू. तर मग माझ्या आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता की असं अवयवदान केलेल्या व्यक्तीच्या अंतिम यात्रेमध्ये जाणं. अरे बापरे. तर तो थोडा कठीण प्रसंग होता. तर माझ्यासोबत डॉक्टर अमोल भवाणे होते, आमचे नेफ्रोलॉजिस्ट, हं. जे किडनीचे डॉक्टर आहे आमच्याकडे. हो. तर आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही जायचं. तर मग आम्ही इथून 42 किलोमीटरवर ते गाव आहे, हो. त्या गावामध्ये आम्ही गेलो आणि गाडी अशी दूर ठेवली. आणि जेव्हा त्या घरी गेलो आम्ही, तर ते मृतदेह तिथे ठेवलेला होता टेबलवर, आणि त्यांच्यासमोर आम्ही दोघं उभे होतो. आणि सर्व गावातले लोक आमच्या आजूबाजूला येऊन आमच्याशी बोलत होते की यांनी काय केलं, हां. तुम्ही का बरं अवयवदान केलं. बरं. तर आम्हाला त्यांना समजावून सांगायला लागलं की ऑर्गन डोनेशन म्हणजे काय, अवयवदान म्हणजे काय, हो. आणि यांनी किती मोठा त्याग केलेला आहे. आणि या ज्या परिवाराने एवढा मोठा निर्णय घेतला त्या कठीण प्रसंगी, म्हणजे त्या कठीण प्रसंगी आपल्याला पुष्कळदा तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला सुचत नाही काही, हो. की हा निर्णय म्हणजे डोक्यात येणं म्हणजे ती देवाचीच इच्छा असते की आपल्या हातून काहीतरी मोठं मोठं दान झालं पाहिजे, हां. हे मोठं कार्य झालं पाहिजे, त्याच्या इच्छेशिवाय काही होत नाही. तर त्या प्रेरणेने त्यांनी ते अवयवदान केलं. तर गावातल्या लोकांना जेव्हा आम्ही समजावून सांगितलं की ऑर्गन डोनेशन म्हणजे काय, अवयवदान म्हणजे काय, आणि आपण कुणाला तरी किडनी दिलेली आहे तर कुणाचं तरी आयुष्य बदललेलं आहे, कुणाला तरी एका दुःखातून सुटका झालेली आहे, तर तो एक कठीण प्रसंग होता की गावातील लोकांचे प्रश्नांचे उत्तरं देणे. फारच विलक्षण प्रसंग तर होता. तो खूप म्हणजे त्याचे फोटो घेऊ शकले नाही. गावकरी प्रेरित झाले असतील. गावकरी प्रेरित झाले. आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या गावामध्ये यापुढे जर कोणी काही व्यक्तीला काही प्रॉब्लेम आला तर त्यांना आम्ही पूर्ण मदत करू. आणि आजही ते लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांच्या गावातले जर काही रुग्ण आले तर ते लोक आमच्याकडे येतात. तर आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही त्यांना करतो. ओके. तेवढं एक प्रॉमिस आम्ही नेहमी पाळतो, कारण ते विश्वास येणं आवश्यक आहे लोकांना. कारण आपण एकाला जर असं केलं तर ते सांगतात की नाही, हे लोक नुसते ट्रान्सप्लांटच्या वेळी बोलतील आणि मग नंतर आपल्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही. तर त्यासाठी जे माझे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहेत ते पूर्ण ट्रेन आहे, ते नातेवाईकांशी आयुष्यभर कनेक्टेड राहतील. अच्छा. हो, त्यांना कधी काय अडचण ती भावना राहत नाही त्यांच्या मनात की बा आता अवयवदान झालं आणि आपलं हे झालं. तुम्ही अत्यंत भावपूर्ण प्रसंग आता इथे सांगितला सगळ्यांना. पण याच्यामध्ये मला माझे 2 छोटे प्रश्न आहेत. येस. तर एक प्रश्न असा आहे की ढोबळमानाने आपण ऐकतो की बा किडनीचं दान आहे, लिव्हरचं दान आहे, हार्टचं आहे, तर अशा किती अवयवांचं दान केलं जाऊ शकतं, प्रश्न नंबर 1. आणि प्रश्न नंबर 2 असा आहे की जे आपण जे काही अवयवांचं दान होतं त्या अवयवांच्या दानांचं म्हणजे त्या अवयवांचं ॲलोकेशन साधारणपणे ZTCC करतं. बरोबर आहे. तर ती प्रक्रिया कशी असते? तर पहिल्या प्रश्नाचं आपण बोलू की आपण ॲक्च्युली लाईव्ह डोनेशनमध्ये आपण किडनी, एक किडनी देऊ शकतो कारण 2 आहे, लिव्हरचं काही पार्ट देऊ शकतो आपण, आणि कधी कधी पॅनक्रियासचं पण झालेलं आहे. तर असे लाईव्ह डोनेशनमध्ये करू शकतो. पण डिसीज डोनेशनमध्ये आपण जो मेंदू मृत झालेला आहे, आणि ZTCCचं मेन फोकस हे डिसीज ऑर्गन डोनेशन वाढवणे यावरच राहिलेलं आहे. कारण लाईव्ह डोनेशन सगळे हॉस्पिटल करतात, तर ते आम्ही जास्त डिसीज ऑर्गन डोनेशनवर जास्त भर देतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की रुग्णांनी जर आपल्याला कन्सेंट दिलं, त्याच्या नातेवाईकांनी, नियर रिलेटिव्हनी आपल्याला कन्सेंट दिलं, तर पुष्कळ लोक विचारतात की डोळे द्यायचे आहे का. तर आपण कारण डोळ्यापासूनच सुरुवात करतो. तर डोळे देऊ शकतो आपण, कॉर्निया देऊ शकतो दोन्ही, नंतर हार्ट, नंतर किडनी, लंग्स, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, इतके अवयव देऊ शकतो आपण. आणि आता जे टिश्यू ॲड झालेलं आहे थोटामध्ये टिश्यू, तर त्याच्यानुसार कॉर्निया, बोन्स सुद्धा, बोन्स, मसल, टेंडन आणि स्किन बँक म्हणजे बर्नचे जे पेशंट आहे, तर असे अवयव आता लिगली आपण देऊ शकतो. तर हे देऊ शकतो आपण. आणि अलोकेशन जसं तुम्ही सांगितलं की ZTCC, जसं महाराष्ट्रामध्ये 4 ZTCC आहे, तर मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर, तर आपल्याकडे 11 डिस्ट्रिक्ट आहे.
ZTCC ZTCC अंडर 11 म्हणजे डिस्ट्रिक्ट, पूर्ण विदर्भ कव्हर पूर्ण विदर्भ आहे. बरं. पण तुम्ही बघितलं असेल फक्त नागपूरलाच डिसीज ऑर्गन डोनेशनवर काम होतं, बाकी ठिकाणी लाईव्ह डोनेशन होतं. हां तर ते सुद्धा आमच्यामुळे मोठं चॅलेंज आहे की 10 डिस्ट्रिक्टमध्ये डिसीज ऑर्गन डोनेशन हा प्रोग्राम सुरू करणं. अच्छा तर त्यासाठी आम्ही म्हणजे आता पूर्ण विदर्भात मिळून किती हॉस्पिटल्समध्ये होत आहे? आमच्याकडे टोटल 25 रजिस्टर आहे, कमी आहे म्हणजे. पण त्यापैकी 22 नागपूरचे आहे, अरे बाप, एक अकोल्याला आहे, 2 अमरावतीला आहे. म्हणजे ते वाढणं आवश्यक आहे. ते हे जे 25 आकडा आहे हा 50 व्हायला पाहिजे. अच्छा पूर्ण विदर्भामध्ये आम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आता एक अँबॅसेडर ZTCCचा हे आयोजित करणार आहे, त्यांना नेमून देणार आहे की त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या रिजनमध्ये हां. त्यांना डिसीज ऑर्गन डोनेशन सुरू करायचं आहे. ओके. आणि खूप लोकांना तुम्ही पाहिलं असेल की व्हॉट्सअपवर मेसेज येतो हो की असे असे किडनी अवयव available आहे. हां. किडनी अवेलेबल आहे, यांच्या पत्नीचा आणि यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांना दान करायचं आहे, तुम्ही गरजूंना तात्काळ हा मेसेज पाठवा. आणि आपण सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की इमोशनमध्ये येऊन आपण तो मेसेज फटाफट सर्व ग्रुपवर टाकतो, आपल्याला वाटते आपण काहीतरी चांगलं काम करत आहे, तसं नाही ते. पण तसं नाही आहे. तो अच्छा. मेसेज तिथे डिलीट करायला पाहिजे आणि ज्यांनी मेसेज पाठवला त्याला हे सांगायला पाहिजे की असे कुठलेही अवयव हे कोणीही कोणाला देऊ शकत नाही, हां कायद्यानुसार त्याच्यावर बंदी आहे. बरं. कारण थोटामध्ये पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. ओके. तर ZTCC मध्ये फॉर एक्झाम्पल समजा डिसीज ब्रेन डेथ पेशंट हा हां. GMC नागपूरला आहे किंवा एम्समध्ये आहे, तर समजा त्यांनी किडनीसाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे, कन्सेंट दिलेली आहे. म्हणजे यांनी नातेवाईकांनी म्हटलं की आम्हाला 2 किडनी करायची आणि कॉर्निया करायची, तर 2 पैकी 1 किडनी हे एम्सच्या पेशंटला जाईल अच्छा किंवा GMCच्या पेशंटला जाईल. कारण प्रत्येक हॉस्पिटलला स्वतःची वेटिंग लिस्ट ब्लड ग्रुप प्रमाणे अच्छा म्हणजे ती वेटिंग लिस्ट असते. वेटिंग लिस्ट असते ऑफिशियली, ZTCC मेंटेन करते पूर्ण. म्हणजे कोणालाही मध्येच कोणतरी घुसून असं नाही. कुठलाही वशिला किंवा कुठल्याही ती असं ऑर्गन अलोकेशन होत नाही. बरं. प्रत्येक हॉस्पिटलची ही वेटिंग लिस्ट असते, त्यानुसारच अलोकेशन होते. अच्छा. आणि इन हाऊस म्हणतो आणि ती वेटिंग लिस्ट ZTCC पण ऑपरेट करते, ZTCC मेंटेन करते. मेंटेन करतं. म्हणजे कोणी असं कुठल्याही रुग्णाला असं जाता येत नाही. समजा एखाद्या रुग्णाला वाटलं की या हॉस्पिटलमध्ये इथे ऑर्गन डोनेशन होत नाही, इथे डिसीज डोनेशन प्रोग्रामला वेळ लागू शकतो, 1 वर्ष वेटिंग आहे आणि माझ्याकडे कोणी मला किडनी देणारं नाही, तर अशा वेळेस ते शिफ्ट पण करू शकतात ज्या हॉस्पिटलमध्ये हे डिसीज ऑर्गन डोनेशन होतं. अच्छा. त्याला कूलिंग पिरियड असतो 1 महिन्याचा. ओके. शिफ्ट करू शकतो. आणि जिथे ब्रेन डेथ डिक्लेअर झालेला आहे पेशंट, तिथे त्या हॉस्पिटलच्या वेटिंग लिस्टला तो पेशंट तिथे इन हाऊस अलोकेशन होतं. अच्छा. म्हणजे 1 किडनी तिथे जाईल, 1 किडनी तिथे आणि दुसरी किडनी ZTCC रोटेशननुसार कुठल्याही हॉस्पिटलला जाऊ शकते. अच्छा. ओके. ती सुद्धा वेटिंग लिस्ट बघून. हां. लिव्हर सुद्धा इन हाऊस फॅसिलिटी आहे, तर त्याच तिथल्या रुग्णाला मिळेल, नसेल तर ते रोटेट होईल. मग पण तसं किडनी ट्रान्सप्लांटमध्ये किडनीच्या डोनेशनमध्ये 1 किडनी देतात म्हणजे काय, एका किडनीवर तो माणूस जगू शकतो. म्हणजे ज्याच्या 2 किडन्या गेलेल्या आहेत त्याला 1 किडनी देतात. 1 किडनी देतात. म्हणजे 2 किडनी जर गेल्या तर 2 लोकांचे प्राण वाचतात. 2 रुग्णांचे प्राण वाचतात. तेच तर किडनीचं तेच आहे की दोन्हीकडे ती चांगली काम करते. तर त्याच्यामुळे किडनी देण्याचा जास्त फायदा आहे की 2 रुग्णांना फायदा होतो. ओके. तर हे अलोकेशन असं होतं. आणि कॉर्नियाचं पण तसंच आहे. कॉर्नियाचं पण तसंच आहे. कॉर्नियाचं पण तसंच आहे. आजकाल तर नवीन पद्धती आल्या आहे कॉर्नियामध्ये सुद्धा, तर ते त्याचे लेयर्स काढून मल्टिपल रुग्णांना पण देतात ते. तर 3 ते 4 रुग्णांना पण मिळू शकतं कॉर्नियामध्ये नवीन पद्धतीने ऑपरेशन केलं तर. हे किडनी, एका किडनीवर आपण आरामशीर जगू शकतो. आणि पुष्कळ लोकांना वाटतं की पुढच्या जन्मी मला किडनी मिळणार नाही. पुढच्या त्याच्यावर आपण येऊ. तुम्ही अत्यंत उद्बोधक माहिती देताय. फक्त इथे थोडी विश्रांतीची वेळ झाली आहे, आपण इथे थोडंसं थांबूया. प्रेक्षको, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. तर प्रेक्षको, ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघता आहात आरोग्य संपदा कार्यक्रम आणि त्या अंतर्गत आजचा आपला विषय अवयवदान, आशेचा नवा किरण. आणि आपल्याशी चर्चा करतात आहे डॉक्टर मनीष श्रीग्रीवार. नमस्कार. तर डॉक्टर मनीष सर, जे आपण मगाशी सांगत होता की किडनींचं कसं ॲलोकेशन होतं, लिव्हरचं कसं ॲलोकेशन होतं, किती ऑर्गन्स डोनेट होतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रसंग सांगत होते की ते कसं त्याचं कशा पद्धतीने हॉस्पिटल्समध्ये हे जातं, त्यांची लिस्ट कशी असते. तर ZTCCचं मुख्य कार्य हे अलोकेशनचं आहे. आणि मी सांगितलं, आता पुन्हा सांगतो की डिसीज ऑर्गन डोनेशन म्हणजे मेंदू मृत झालेल्या रुग्णांचं आपल्याला अवयवदान वाढवायचं आहे. त्यानुसार जे अलोकेशन आहे ते वेटिंग लिस्ट मेंटेन असते ZTCCची. कुठलाही तिथे वशिला नाही आणि
वेटिंग लिस्ट ही स्ट्रिक्ट मॉनिटरिंग झेडटीसीचं असते ZTC आणि त्यानुसारच अलोकेशन होते. हां. असं कुठेही मध्ये कोणाचाही नंबर लागत नाही. बरं. आणि आम्ही ज्याही रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना कॉल करतो आम्ही. हां. तर 2 ते 3 वेळा, कधी कधी 4 वेळा त्यांना कॉल करतो. रात्री जनरली तुम्ही बघितलं असेल की अवयवदान हे, कारण कसं असते 6 तास ॲपनिया टेस्टला जातात. हो. समजा लिव्हर तिची परमिशन दिली आहे त्यांनी, मग लिव्हरची टीम कधी कधी बाहेरून येते. हां. त्यासाठी पुन्हा 4-5 तास थांबावं लागतं. हां. समजा तुम्हाला हार्ट ट्रान्सप्लांट करायचं आहे तर मग हार्ट ट्रान्सप्लांटची फॅसिलिटी नागपूरला अवेलेबल नाही आहे. नाही. समजा पेशंटही नाही त्या ग्रुपचा, कारण ब्लड ग्रुप हा रक्तगट खूप महत्त्वाचा असतो. तशावेळेस मग ग्रीन कॉरिडॉर करून आम्ही ते अवयव रोटोला सांगतो. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय? तर ग्रीन कॉरिडॉर म्हणजे आम्ही जे इथले DCP असतात, पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून, कारण काय असतं वॉर्म इच्छिमिया हे खूप महत्त्वाचं आहे. हां. प्रत्येक अवयाला हा वॉर्म इच्छिमिया म्हणजे त्याला रक्तपुरवठा होणं आवश्यक आहे. बरं. तर ते कसं आहे, जसं फॉर एक्झाम्पल कॉर्निया, कोणाला म्हटलं की मला आय डोनेशन करायचं आहे, हां. तर आपण मृत्यूनंतर 5 ते 6 तासाच्या आधी करू शकतो. अच्छा. आधी म्हणजे डोळ्यांचं जे काढणं आहे, बुब्बुळ काढण्याची प्रक्रिया हो. ती किती? 5 ते 6 तासाच्या आत आधी, आणि मग ती आय बँक मध्ये ठेवली जाते. मग आय बँक मध्ये फ्रीजर मध्ये ठेवलं तर ती किती किती काळ राहू शकते? ते 24 तास 48 तास राहतात आय बँक. अच्छा. कारण ते त्या आर्टिफिशियल ते फ्रीजर असतात तिथे. हो. तर ते फ्रीजरमध्ये टेम्परेचर मेंटेन करून आपण कॉर्निया प्रोटेक्ट करू शकतो. पण मला वाटतं तुम्ही जे ग्रीन कॉरिडॉरची गोष्ट केली हो. त्याच्यामध्ये हार्ट सारखं जे ऑर्गन आहे, हो. कारण आता नागपुरात अजून हार्ट ट्रान्सप्लांट होत नाही, मग होत ते नाही. मुंबई सारख्या ठिकाणी बरोबर. पाठवायचं आहे. मग त्यावेळेला मला वाटतं ग्रीन कॉरिडॉर करून, तर ग्रीन कॉरिडॉरमध्ये काय असतं, म्हणजे वाहतूक थांबवली आपण जाते का? पूर्ण वाहतूक थांबवतो, पोलिसांना रिक्वेस्ट करतो आणि पोलीस सुद्धा खूप छान सहकार्य करतात. कारण प्रत्येकाला वाटतं की आपला एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन झालं पाहिजे या चांगल्या कार्यासाठी. हो. त्यामुळे आम्ही ऑब्झर्व केलं की ग्रीन कॉरिडॉर करताना जसं एअरपोर्टवर आपला ऑर्गन आणतो, हो. तर आमचे डॉक्टर सोबत असतात. हो. ते प्रिझर्वेटिव्ह सोल्युशनमध्ये ठेवलं जातं हार्ट, हो. आणि ते 4 तासाच्या आत ट्रान्सप्लांट होणं आवश्यक असतं. अच्छा. कारण अवलंबून आहे तिकडे ऑपरेशनला पेशंट म्हणजे घेतला इथून विमानाचा प्रवास, म्हणजे इथला रस्त्याचा प्रवास, विमान, आणि मग तिकडे ऑपरेशनला. अच्छा. कारण 4 तासाच्या आत ते ट्रान्सप्लांट होणं आवश्यक असते. ओके. त्यामुळे पोलिसांना सुद्धा मी आभारी आहे पोलिसांचा की त्यांच्या सहकार्यामुळे पुष्कळदा आपण ग्रीन कॉरिडॉर तयार करतो. हां. आणि लोकांना सुद्धा ती भावना समजते, कोणी त्याच्यात म्हणजे काही प्रॉब्लेम करत नाही कधी, हो. की नाही आपल्यातर्फे सहकार्य करतात. हां. तर ग्रीन कॉरिडॉरमध्ये म्हणजे 1 तास वेळ लागतो त्याला. समजा वर्धेवरून आपल्याला इथे ऑर्गन आणायचे आहे, हो. तर कधी कधी 2 तास 1.5 तास लागतो, तर आपण 30 मिनिटात ते पोहोचू शकतो. हो. तर ते ग्रीन कॉरिडॉरचा कन्सेप्ट हा खूप अच्छा, म्हणजे महत्त्वाचा. कधी कधी वर्धेला पण जाऊ शकतो. वर्धेला आपण अच्छा, म्हणजे रिट्रीव्ह तेवढा वेळ. करायला. अच्छा, तर तेवढा पूर्ण ग्रीन तेवढा कॉरिडॉर. पूर्ण ग्रीन कॉरिडॉर होतो. ओके. ओके. पण मग याच्यामध्ये मुळात जसं किडनीला वेगळा वेळ लागतो, हो. लिव्हरला वेगळा वेळ लागतो, आणि हार्टला वेगळा वेळ लागतो त्या याच्यामध्ये. मग याच्यामध्ये ज्या पद्धतीचा समन्वय, मग याच्यामध्ये सगळं नोटो सोटो असे सगळे काम करतात? नाही, हां, समजा आपल्याला ग्रीन कॉरिडॉर करायचं तर रोटो आणि सोटो, तर ती टीम सुद्धा डॉक्टर आकाश शुक्ला म्हणून आहेत, रोटोचे डायरेक्टर. हां. तर त्यांच्या मार्फत आम्ही समन्वय करतो. अवयवदान किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट, अवयवदान इज डिफरंट. हो. ऑर्गन ट्रान्सप्लांट हे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नाही. नाही. ते रिकग्नाइज होणं खूप आवश्यक आहे, कारण अच्छा. थोटा कायदा हा खूप स्ट्रिक्ट आहे हां. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, आणि तिथले डॉक्टर रजिस्टर पाहिजे. अच्छा. त्यांचं सुद्धा डिग्री पाहायला जाते. म्हणजे रेसिपियंट हॉस्पिटल म्हणजे रिट्रीवल जिथे होतं ते, आणि जिथे ट्रान्सप्लांट, दोन्ही रजिस्टर, दोन्ही हॉस्पिटल पाहिजे. आणि कसं आहे, त्याच्यामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांटची फॅसिलिटी नाही आहे त्यांना आपण नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर NTORCचा दर्जा देतो. अच्छा. म्हणजे त्यांच्याकडे ब्रेन डेथ पेशंट आयडेंटिफाय होईल, पण तिथे रिट्रीवल होऊन मग ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये ट्रान्सप्लांट होईल. पण मग त्यांना अप्लाय करावं लागतं हॉस्पिटल? त्यांना अप्लाय करावं लागतं. तर तामिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये ज्यांच्याकडे 10 ICU आहे, ज्यांच्याकडे 2 मॉड्युलर OT आहे, त्यांनी कायदा केला की तुम्हाला हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला मॅन्डेटरी आहे, तुमचं NTORC राहील. तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता सर्व हॉस्पिटलला NTORC करणं सुरू केलेलं आहे. मोठी मोहीम काढलेली आहे. त्याच्यामुळे डोनेशन वाढेल. त्याच्यामुळे डोनेशन वाढेल. कारण आता विदर्भामध्ये किडनीचे पेशंट 1500च्या वर वेटिंग लिस्ट आहे. बाप. आणि किती होतात? 5 ते 6. म्हणजे किती गॅप आहे, खूप मोठी गॅप आहे. आणि त्यामुळेच आम्ही लोकांना आवाहन करतो की कारण काय होतं, पुष्कळदा आपल्याला फोन येतो आपल्या नातेवाईकाचा की डॉक्टर आपल्याला सांगत आहे की तुमचा पेशंट हा ब्रेन डेथ आहे, म्हणजे मेंदू मृत झालेला आहे, तर तुम्ही अवयवदान करा. तर आपण कोणाशी तरी संपर्क साधतो की काय हे बरोबर आहे का. कारण आम्ही पुष्कळदा पाहिलं की काही लोक शवविच्छेदनाला 5 तास लागतात म्हणून अवयवदान करणार नाही. अच्छा. म्हणजे आम्हाला सुद्धा खूप स्ट्रगल करायला लागतं. जेव्हा आमच्याकडे फॅसिलिटी नव्हती तेव्हा एम्समध्ये सुद्धा खूप स्ट्रगल करायचं की पोलीस स्टेशनमध्ये 1-1.5 तास, मग शवविच्छेदनामध्ये तिथे गेलं की 8 बॉडी, मग तिथे वेळ. तर माझ्याकडची जी टीम आहे एम्समध्ये, आमच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट,
तर आम्ही हे केलेलं आहे की आम्ही लोकांना विचारतो की तुम्हाला अंतिम संस्कार तुमचे किती वाजता आहे. हो. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी 11 वाजता आहे. आम्ही विचार करतो की याला ट्रॅव्हलिंगला किती तास लागेल. 4 तास. माझी टीम सकाळी 4 वाजता येईल. पोलीस येतील सर. सोनेगाव पोलीस स्टेशनच्या PIचं मी खरंच मगर साहेबांचं म्हणजे अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो त्यांना या कार्यक्रमामार्फत की ते सुद्धा रात्री फोन केला तरी करतात. रात्री येऊन ते पंचनामा करतात. बापरे. म्हणजे हे कसं आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांट हे टीम वर्क आहे. हे काय असं एकट्याचं एका माणसाचं काम नाही नाही. आहे. हां, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर इन्व्हॉल्व असतात, सर्जन न्यूरोसर्जन इन्व्हॉल्व असतात, नंतर तुम्ही पाहिलं ICUची टीम. कारण पुष्कळदा असं होतं की लोक म्हणतात, कन्सेंट देतात की अवयवदान करायचं आहे, पण पेशंट मेंटेन राहत नाही. पण हे सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का जागृती कमी आहे म्हणून? जागृती खरंच मला तर खूपदा वाटतं की पब्लिक सोबत ना आपण डॉक्टरची पण जागृती केली पाहिजे. अच्छा. त्यासाठी आम्ही काय केलं, आता ZTCC मार्फत एक्सपर्ट लोकांना बोलवत आहे बरं. की तुम्ही पोटेन्शियल ब्रेन डेथ पेशंट कसा आयडेंटिफाय केला पाहिजे हो. तुम्ही. तर त्यासाठी सुद्धा आम्ही एक्सपर्ट बोलवतो. आयडेंटिफाय केल्यावर त्याला मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. हां. समजा संमत कन्सेंट दिलं पण मेंटेनच झालं नाही, हो. तर मग काय, शटडाऊन झाली किडनी, हां. तर मग काय वेस्ट होतं. हो. तशा वेळेस खूप वाईट वाटतं मनाला की लोकांनी संमती दिलेली आहे, हो. पण आपण मेंटेन होऊ शकत नाही. कधी कधी पेशंट शटडाऊन होतो. हो. तर असे ब्रेन डेथ पेशंट कन्सेंट दिलेले कधी कधी डेथसुद्धा होते. त्यावेळेस खूप वाईट वाटतं की हे चांगल्या उद्देशाने करणारं काम आपल्या हातून राहिलं. लोकांनाही खंत वाटते, आपल्यालाही खंत. त्यामुळे कॅपॅसिटी बिल्डिंगवर आम्ही भर देत आहे. अमरावतीला आता आम्ही वर्कशॉप ऑर्गनाईज केलं. हां. तर अमरावती डिस्ट्रिक्टच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही शिकवलं की पोटेन्शियल ब्रेन डेथ कसं आयडेंटिफाय करा. ओके. तुम्हाला अप्लिकेशन करायची आहे ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये, तर कुठले फॉर्म भरले पाहिजे थोटानुसार, तर याचं मार्गदर्शन आम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आयोजित करणार आहे. बरं. तर त्यामुळे आपल्याला NTORC वाढतील हो. आणि पूर्ण मेडिकल कॉलेज आपल्या विदर्भातले त्या सर्वांना सुद्धा आम्ही हँड होल्डिंग करत आहे अच्छा. की तुम्ही करा, तुम्ही सुरुवात करा, फॉर्म भरायला सुरुवात करा, आम्ही मदत करू तुम्हाला. म्हणजे आणि पब्लिकमध्ये पण आपण ते करतोय. पब्लिकला आम्ही म्हणजे रॅली काढणे, हां. प्रत्येक पोस्टर कॉम्पिटिशन, रांगोळी कॉम्पिटिशन, आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये आम्ही सुद्धा जेनजेला टार्गेट केलेलं आहे हो. की जे ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी आहे, हो. तर असं फार्मसी कॉलेज आहे, हो. तशा प्रत्येक फार्मसी कॉलेजमध्ये, जसं गुरु नानकमध्ये आता परवा आमचा कार्यक्रम झाला, तर तिथे फार्मासिस्ट हे सुद्धा एक मोठा दुवा असतात. हो. कारण औषधी घेता घेता पेशंट विचारतो की हा डॉक्टर आमचे सांगत होते की मेंदू मृत झालेला आहे. हो. तशा वेळेस जे हेल्थ केअर प्रोफेशनल आहे, नर्सिंग कॉलेजेस आहे, फार्मसी कॉलेज आहे, यांना आम्ही टार्गेट केलं आहे की बरं. त्यांना पूर्ण आम्ही कन्सेप्ट समजवतो की ब्रेन डेथचा कन्सेप्ट काय आहे आणि अवयवदान केल्याने किती फायदा होईल. बरं. कारण काहीतरी दिल्याने नेहमी तुम्हाला आनंद होईल. हो. आणि मला तर असं वाटते की देवाच्या कृपेनेच आपल्याला हा असा मान मिळालेला आहे, लोकांची सेवा करण्याचा आपल्याला चान्स मिळालेला आहे. तर या चान्सचं आपण सोनं केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. हो. आणि त्याच उद्देशाने आपण ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि मला वाटते अवयवदान ही एक चळवळ व्हायला पाहिजे. हो. ही प्रत्येकाने हे मनात आणलं पाहिजे की मी 5 लोकांना अवयवदानापेक्षा ज्या गैरसमजुती आहे सर, हो. त्या गैरसमजुती मी दूर करेल. बरं. तर हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. फार सुंदर विचार तुम्ही मांडले डॉक्टर साहेब. इथे तुम्हाला थोडंसं इथे थांबवतो, येस. कारण इथे आपला आता वेळ झाली आहे विश्रांतीची. छोटीशी घेऊया विश्रांती. प्रेक्षक कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय डॉक्टर मनीष श्रीगिरीवार यांच्याशी. डॉक्टर मनीष सर, एक काही असे मिसकन्सेप्शन्स या अवयवदानाविषयी असतात. त्याच्यामधला एक मला असा प्रश्न विचारावा वाटतो की ज्या मेडिको लिगल केसेस असतात, कुठे ॲसॉल्ट आहे, कुठे काही आहे, तर यांचं पण अवयवदान करता येतं का? पुष्कळ लोकांना मेडिको लिगल केसेसबद्दल गैरसमज आहे. जी. आणि मी सांगू इच्छितो की 80% केसेस आहे मेडिको लिगल केसेस असतात. तुम्ही अच्छा. ऑब्झर्व केलं असेल की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट ना हां. किती होतं आपल्याकडे, हो. तर 80% केसेस ह्या मेडिको लिगल केसेस असतात. हो. ते सुद्धा लोकांना गैरसमजूत आहे की मेडिको लिगल केसेसमध्ये अवयवदान करत नाही. बरं. असं बिलकुल आवश्यकता नाही आहे. त्याचं आम्ही होतं. पुष्कळदा आमच्याकडे जेवढे झालेले आहे 65च्या वर झालेले आता, तर आम्ही प्रत्येक केसमध्ये मेडिको लिगल केसमध्ये असॉल्ट झालेल्या केसेसमध्ये हो. केलेलं आहे. हो. इवन सुसाईड केसेसमध्ये केलेलं आहे. अच्छा. सुसाईड, होमिसाईड म्हणजे असॉल्ट. हो. आणि आम्ही ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगमध्ये सुद्धा केलेलं आहे, स्नेक बाईटमध्ये सुद्धा केलेलं आहे. अच्छा. अरे तर बापरे. काय असतं, जेव्हा केव्हा अलर्ट देतो आम्ही हां. की आता सेकंड ॲपनिया पॉझिटिव्ह आलेला आहे किंवा फर्स्ट ॲपनिया पहिले,
फर्स्ट स्टेपनंतर आम्ही पोलिसांना कळवतो हो की असं असं एका नातेवाईकांनी कन्सेंट दिलेला आहे, हा ब्रेन डेथ पेशंट आहे जी. आणि याचं अवयवदान होऊ शकतं. हो. तर पोलिसांना इंटिमेशन देतो. कारण तुम्ही बघितलं असेल मेडिको लिगल केसमध्ये पोलिसांचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा फार आहे. महत्वाचं आहे. दे आर गार्डियन ऑफ थोटा ऍक्ट. हो त्यांना पाहावं लागतं की खरंच थोटा ऍक्टच्या अंतर्गत फॉर्म नंबर 8 मध्ये कन्सेंटची साईन झाली आहे का रिलेटिव्हची, हां कुठे कोणावर दबाव तर नाही आणला आहे, हां कुठे पैशाचं आमिष तर नाही दाखवलेलं आहे. अच्छा, हे सगळं बघावं तर लागतं. हे सर्व पोलीस बघतात हां. आणि त्यानंतर ते ना हरकत प्रमाणपत्र रिलीज करतात. बरं. ते खूप महत्त्वाचं आहे. हो कारण ते नसलं तर आपण ऑपरेशन सुरू करत नाही, यस पोलिसांची परवानगी. आणि दुसरी महत्त्वाची ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट. बरं. कारण MLC केसमध्ये कॉज ऑफ डेथ, मॅनर ऑफ डेथ त्याला ठरवावं लागतं. हां उद्या माहीत पडलं की किडनी लाईक स्टॅब इंजुरी आहे हां तर आपण किडनीचं डोनेशन करणार नाही. अच्छा, कारण ती मग ती सस्पेक्ट मधला कॉज part ऑफ डेथ मध्ये इंटरफेरन्स नको. अच्छा. कारण जस्टिस फॉरेन्सिक मेडिसिन इज अ ब्रिज. आहे. तर मला वाटतं तुम्ही स्वतः फॉरेन्सिक मेडिसिनचे हो, हेड हो. असल्यामुळे तुम्हाला आता तो एक फायदा Yes, जे yes. सगळा हो, होतो. त्याचा खूप फायदा होतो. आणि आम्ही ब्रिज आहो असं मला वाटतंय हां. की ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि न्यायदान Okay. जस्टिसमध्ये. यस कारण आम्हाला बघावं लागते की या अवयवदानामुळे मृत्यूच्या कारणामध्ये काही इंटरफेरन्स येत आहे का, हां तेवढं एक महत्त्वाचं आहे. हो तर मला पहिले वाटायचं की नाही किडनी दान केली तर माझा शवविच्छेदनामध्ये काय लिहिणार आहे मी. हो तर ते सुद्धा आम्ही आता वेगवेगळ्या परिषदेमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टला सुद्धा आम्ही सांगतो हां. की अवयवदानाच्या याच्यामध्ये तुम्ही रिपोर्ट कसा लिहिला पाहिजे. अच्छा. हो, तर तो फार महत्वाचा भाग ते आहे. फार महत्त्वाचं आहे. कारण काय होतं मग फॉरेन्सिक पुढे- एक्सपर्टनी NOC दिली नाही हां तर अवयवदानामध्ये हर्डल्स तयार होतात. म्हणजे कोणी नातेवाईकांनी ऑब्जेक्शन घेतलं किंवा हो काही झालं. की असॉल्टची केस आहे, लोकांना वाटते मग शवविच्छेदन रिपोर्टमध्ये किडनी ट्रान्सप्लांट आलं तर माझ्या त्याच्यामध्ये न्याय देण्या प्रक्रियेमध्ये काही प्रॉब्लेम येईल का. तर ते फॉरेन्सिक एक्सपर्टला आम्ही सांगतो की तुम्ही येऊन बघा. हां कारण सरफेस इंजुरी महत्त्वाच्या असतात. ओके तर पोलीस आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञ दोघे जाऊन पहिले प्रिलिमिनरी इन्क्वायरी करतात. ओके. म्हणजे आणि फोटोग्राफ काढतील ते. कारण एव्हिडन्स जतन करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हो ते लॉस व्हायला नको, न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा नको. ऑर्गन डोनेशन मध्ये मला वाटतं नातेवाईकांना पुरेपूर ग्वाही देणारं हो अशी ही सिस्टीम आहे. हो हो म्हणजे त्यांना त्यांचा कुठलाही विश्वास त्याच्यामध्ये घात होत नाही येस आणि हे ट्रस्टवर्दी आहे. ट्रस्ट की इतकी सगळी प्रोसेस आपण राबवून ब्रेनस्टेम डेथ पासून हो हो याच्यामध्ये एक याचा सक्सेस रेट काय आहे डॉक्टर साहेब? नाही, सक्सेस रेट किडनीमध्ये तर खूपच चांगला आहे, लिव्हरमध्ये सुद्धा चांगला आहे. मी तुम्हाला आमचे संचालक होते, माजी संचालक हो डॉक्टर तात्याराव लहाने, हो त्यांना तर मी जेव्हा पाहिलं तेव्हा 22 वर्ष झाले होते. त्यांच्या आईने किडनी दिली होती अच्छा आणि ते सांगायचे की माझी माय म्हणायचे ते आपल्या हो, आईला, हो. माझी माय पण चांगली आहे आणि मी पण चांगला. हो तर दोघंही चांगले होते. हो. आणि आम्ही सुद्धा आमच्याकडे पेशंट फॉलोअप करतो. ZTCC प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑडिट सुद्धा करते हो की तुमचा सक्सेस रेट काय, हम्म. की तुम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं आणि मग कोणीच बघणार नाही असं नाही आहे. हो. ZTCC प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट पण करते. ते लाईव्ह डोनेशन होतं लहान Live सरांचं. donation, हो. तर ते लाईव्ह डोनेशन मध्ये देखील ही प्रक्रिया राबवावी लागते. लाईव्ह डोनेशन मध्ये सुद्धा सक्सेस रेट चांगला आहे. नाही, त्याच्यामध्ये देखील ही प्रक्रिया राबवावी लागते. म्हणजे हा, असं लाईव्ह कोणालाही देता डोनेशन येत नाही. नाही नाही. आता याच्यामध्ये असं आहे सर की मला किडनी द्यायची आहे हां माझ्या आईला, माझ्या वडिलांना, असं ठरवतात लोक. तर असं डायरेक्ट कुठलंही हॉस्पिटल करणार नाही. अच्छा. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑथरायझेशन कमिटी आणि पुष्कळदा कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून असतात. ज्या हॉस्पिटलमध्ये 25च्या वर ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात हो तर ते कॉम्पिटंट ऑथॉरिटी स्वतःच डिसाईड करतात. हां त्या हॉस्पिटलचे जे सिनियर प्रोफेसर आहे ते कॉम्पिटंट ऑथॉरिटीचे इन्चार्ज असतात. हो आणि त्याच्यामध्ये ठरवलं जातं की खरंच ही पत्नी आहे का. अच्छा इथपासून सुरुवात. म्हणजे अशा घटना झालेल्या अरे आहेत सर बापरे. की लग्न केलं 2 वर्ष आधी, हां किडनी काढून घेतली तिची, स्वतःला लावून घेतली आणि मग डिवोर्स घेऊन टाकला. हां तर त्याच्यामुळे आम्ही मागच्या 7 वर्षाच्या आधीचे, 10 वर्षाच्या आधीचे पूर्ण त्यांचे लग्नाचे फोटो बघतो, हो बँकेचं ट्रान्झॅक्शन बघतो आणि HLA टायपिंग सुद्धा करतो की हे अच्छा. DNA टायपिंग की अच्छा. खरंच हे मॅच आहे का, रिलेटेड आहे का, मॅच झाली पाहिजे ती. किडनी मॅच झाली पाहिजे आणि रिलेटेड आहे का, हां ते सुद्धा महत्त्वाचं आहे. हां आणि ब्लड ग्रुप, हां ब्लड ग्रुप तर खूप महत्त्वाचा आहे. हो आजपर्यंत जे ABO इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणतात त्याला, हो ते अलाउ नव्हतं. हम्म. आता तर तुम्ही नवीन कायद्यानुसार स्वॅब डोनेशन सुद्धा झालेलं आहे. अच्छा तर स्वॅब डोनेशन मध्ये कसं आहे की इथे पती पत्नी आहे, पत्नी द्यायला तयार आहे पण तिचा ब्लड ग्रुप मॅच होत नाही पतीसोबत, हां असं पुष्कळदा होतं. हम्म. तर मग ते बिचारे डिसीज डोनेशनच्या वेटिंग लिस्टमध्ये वाट पाहायचे. हां तर आता स्वॅब डोनेशनमध्ये कसं आहे, फॉर एक्झाम्पल अहमदाबादला एक कपल आहे, हम्म. त्यांचंही मॅच होत नाही रक्तगट, हम्म. आणि इकडे रक्तगट त्याच्या पत्नीचा किंवा त्याच्या पतीचा इथे त्या रुग्णाशी होत आहे, हम्म. तिकडचा या हिचा त्या तिथल्या रुग्णाशी होत आहे. तर अच्छा. असं सुद्धा स्वॅब डोनेशन आता थोटा ऍक्टमध्ये अलाउ केलं आलेलं आहे. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे. फार महत्वाचं. याच्यामुळे लोकांचे जीव वाचतील. जीव वाचतील. आणि हे सुद्धा ऑथरायझेशन कमिटीकडून अप्रुव्हल आल्यावरच होतं. अच्छा कोणीही कोणाला काही ऑर्गन देऊ शकत नाही. अच्छा तर आम्ही त्याच्यामध्ये बँकेचे ट्रान्झॅक्शन पाहू, इन कॅमेरा त्यांचं आम्ही
इंटरव्ह्यू घेतो इन कॅमेरा, कारण लोक नंतर काही पण होऊ शकतात, कुठलं आधार कार्ड, कुठली व्हॅलिडिटी आहे, आणि समजा पत्नी देत आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो सर, की लाईव्ह डोनेशनमध्ये मी पाहिलं पुष्कळदा आमच्याशी खूप म्हणजे खूप असे भावूक प्रसंग येतात, की आता मी पाहिलं की पती हा पत्नीला देत होता किडनी. तुम्ही म्हटलं आमच्याकडे जेवढे येतात इट इज ऑलवेज अ फिमेल, एक महिला असते जी द्यायचं असते, आपल्या भावाला देईल, आपल्या वडिलांना देईल, आपल्या कुणातरी नातेवाईकांना ती स्वतः देते, इव्हन तिचा नवरा नाही म्हटलं तरी. इट इज ऑलवेज अ फिमेल, त्यामुळे महिलांना आम्ही रिस्पेक्ट देतो. पण या प्रकरणामध्ये मी पाहिलं की पतीला द्यायचं होतं किडनी. अच्छा, म्हणजे पती देऊ इच्छित पती हा पत्नीला देऊ इच्छित होता. ओके. तर आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा विचारतो की म्हटलं काय तुम्ही कसं काय निर्णय घेतलाय, तुमच्यावर कोणी दबाव आणलेला आहे, पत्नीकडच्या कोणी भावांनी कोणी नातेवाईकांनी तुमच्यावर दबाव तर नाही आणलाय. तर कारण आमच्यासाठी खूप रेअर होता हा प्रसंग. तर त्याचं एकच स्टेटमेंट होतं सर, की जिच्यासोबत 40 वर्ष राहिलो साहेब, तीच नसली तर मी तरी जगून काय करू. माय गॉडनेस. म्हणजे हा किती मोठा त्याचा विचार. आणि खूपदा आम्हाला सुद्धा अश्रू येतात त्या लोकांचं असं मागून, की ये नहीं तो मैं जी के क्या करूंगी सर, ये रहे तो मेरी जिंदगी है. म्हणजे पती पत्नीचा हा जो एक वेगळा बंध आम्हाला आढळतो तो सुद्धा खूपदा हृदयाला स्पर्श करून जातो. आणि आम्ही ह्या लोकांना नमन करतो सर, असे लोक की जे स्वतःचं ऑर्गन काढ. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जर ऑर्गन दिलं तर तुमच्याही जीवाला धोका आहे, तरी म्हणतो की जी के क्या करेंगे सर, हमको तो देना ही है किडनी. म्हणजे हा जो त्याग आहे एकमेकासाठी, हा खरंच एक आमच्यासाठी सुद्धा खूप, मला वाटतं याच भावनेतून तुम्ही ते गार्ड ऑफ ऑनर सुरू केलेलं आहे. हो. की हे जे ऑर्गन डोनेट ज्यांचं होतं तर आम्ही पहिले कसं करता तुम्ही? आम्ही काय केलं, डोनर जे असतात एक सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड एक महत्त्वाचं म्हणून, तर आम्ही त्यांच्यासाठी एक गार्ड ऑफ ऑनर करतो, जसं मिलिटरीमध्ये होतात. छान असं रिंग आणि फ्लावर. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे जे संचालक आहे डॉक्टर जोशी सर, ते स्वतः म्हणतात की प्रत्येक गार्ड ऑफ ऑनरला मी येईल, कारण यांनी जे दान केलं आहे ते कुठल्याही दानापेक्षा महत्त्वाचं आहे, श्रेष्ठ दान आहे. त्यांनी गिफ्ट ऑफ लाईफ दिलेलं आहे. स्वतः येतात ते, आणि आम्ही रेड कार्पेट, एम्सचं पूर्ण बॅनर, सिक्युरिटी गार्ड उभे असतात, आणि सर्व रिलेटिव्ह फुलं घेऊन उभे असतात. आणि त्याचा अमर रहे असा नारा लावत आम्ही त्याला ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवतो, आणि त्यांना एक मानपत्र सुद्धा देतो आमच्याकडून. तर ज्याच्यामुळे असं जे दान केलेलं आहे त्या लोकांना वाटतं की काहीतरी आपण दिलेलं आहे, आणि आजूबाजूला काही रुग्ण असले ते सुद्धा मोटिवेट होतात, प्रोत्साहित होतात की बघा किती छान गार्ड ऑफ ऑनर दिलं. आणि या उपर तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे एम्समध्ये जेवढ्या रुग्णांनी ऑर्गन डोनेशन केलेलं आहे त्या रुग्णांचा आम्ही फोटो आमच्याकडे वॉल ऑफ ऑनर हा कन्सेप्ट आणलेला आहे. अच्छा. तर वॉल ऑफ ऑनर म्हणजे युनिक आहे, मोठं युनिक आमचं आहे, सॅल्यूट टू द हिरो, वॉल ऑफ ऑनर. तर आम्ही त्यांचे फोटो लावलेले तिथे, एक फोटो डिसीज ज्यांनी अवयवदान केलेलं आहे त्या दात्याचा आम्ही फोटो लावतो तिथे. फोटोच्या खाली त्याचं नाव असतं, त्यांनी कुठले अवयवदान केले ते लिहिलेलं असतं, आणि तो कुठल्या गावाचा आहे आणि डेट. म्हणजे त्या गावचे लोक आले. छान कन्सेप्ट सर, हे खूपच, म्हणजे तो आमच्याकडे सर्व लोक येऊन तिथे बघतात की हे किती छान केलं आहे. लोकांना पण प्रोत्साहन होतं की अवयवदान केल्याने काय होतं, आणि त्यांना एक जाणीव असते की आपल्या गावच्या या XYZ माणसांनी अवयवदान केल्याने त्याचा एम्समध्ये फोटो लागला, त्याच्यामुळे 3 लोकांचे जीव वाचले, त्याच्यामुळे इतक्या लोकांचे जीव वाचले, दृष्टी मिळाली. मी अजून एक तुम्हाला ऍड करू इच्छितो सर, की आपल्या विदर्भातले जे पत्रकार बंधू आहे आमचे, ते सुद्धा मोटिवेटेड आहे, आणि मी त्यांना तर वॉरियर म्हणतो. कारण बघा, हृदयातून आलं नाही तर लेखणीत उतरत नाही. तर प्रत्येक जो घटना असते अशी अवयवदानाची, ती इतके छान हायलाईट करतात ज्याच्यामुळे अजून लोक प्रोत्साहित होतात. आणि आम्ही आता पूर्ण विदर्भामध्ये प्लेज, अवयवदानाची प्लेज घ्यायचा हा संपर्क केलेला आहे. आमची जी पूर्ण टीम आहे ZTCC, डॉक्टर गहूकर, डॉक्टर नारखेडे, डॉक्टर अमोल भवाने, डॉक्टर अमित पसारी, अशी सर्व टीम आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो, आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन प्लेज घ्यायला लावतो सर्वांना. अच्छा. मी अवयवदानाची प्लेज घेतो असं. तर ती प्लेज आम्ही हात समोर करून म्हणायला लावतो सर्वांना. तर त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला वाटतं की हे 100, 200, 300 कधीतरी एखादा प्रसंग येईल त्यांच्या आयुष्यात की ते सांगतील की नाही, तुम्ही ब्रेन डेथ पेशंट आहे, तुम्ही अवयवदान करा. त्या एका उद्देशाने, त्या एका ठिणगीची वाट पाहत आम्ही हे सर्व आमचे प्रयत्न सुरू आहेत. काय जबरदस्त आहे. अत्यंत भाऊक पद्धतीने मनीष श्रीगरेवार सांगतात आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. तर प्रेक्षको, ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला मनीष श्रीगरेवार हे अत्यंत भावूक प्रसंग सांगत होते की कशा पद्धतीने लोक अवयवदानानंतर कशा भावना व्यक्त करतात.
तर डॉक्टर मनीष सर, जसं तुम्ही सांगत होते की जनजागृतीची मोहीम तुम्ही सुरू केली आहे, हो. तशी शासकीय स्तरावर कुठली मोहीम सुरू आहे? आमचा जो जनजागृतीचा कार्यक्रम आहे हो. हा शासनाच्या अंतर्गत आहे. हो. तर महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय सरकार, बरं. भारत सरकार बरं. दोघांच्या आणि नोटो यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता 3 तारीख ते 13 ऑगस्ट हो. 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्टमध्ये जुग जुग अभियान हां. केलेलं आहे. आणि आम्ही पदयात्रा काढली हं. व्हेरायटी चौक ते संविधान चौक. अच्छा. नंतर आम्ही महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक जे 22 हॉस्पिटल आहे आपल्या नागपूरमध्ये हो. त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही आपापल्या कन्सर्न पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अवयवदानाविषयी सांगा. अच्छा. तर हा सुद्धा एक नवीन उपक्रम नवीन केला आम्ही. उपक्रम. 22 पोलीस स्टेशनमध्ये आमचे कार्यक्रम ऑलरेडी झालेले आहेत. अरे वा. तर पोलिसांना सुद्धा पुष्कळदा माहीत नसते की आपला रोल काय आहे. हां. त्यामुळे त्यांना अवगत करणं की तुमचा किती महत्त्वाचा रोल आहे. हो. छोटा कायदा अंतर्गत, कारण शेवटी कायदा आहे, कायदा आहे. कायद्याचे रक्षण आहे ते. Yes. तर त्यामुळे त्यांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. हो. तर ते आमच्या ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरनी प्रत्येक टीमनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा कार्यक्रम घेतलेला अवयवदानाचा. ओके. दुसरं सांगायचं म्हणजे आम्ही गार्डन टार्गेट केलेले आहे. अच्छा. तुम्ही पाहिलं असेल योग नृत्यवाले हो, गार्डन हो, आहे इथे, हो. झुंबा करतात ते गार्डन करतात. तिथे पुष्कळ लोक कमीत कमी आजकाल जमा होतात. जमा awareness. होतात. हां. तर 100-200 लोक तिथे हजर असतात. तर आम्ही सकाळी 5:45 वाजता गेलो तिथे गार्डनमध्ये की तिथे अर्ध्या तासाचा कार्यक्रम करतो आम्ही तिथे अच्छा. की अवयवदानाविषयी. ओके. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आता मी नवीन सुभेदारमध्ये एक प्रोग्राम घेतला MSCB कॉलनीच्या तिथे. तर तिथे जिला किडनी मिळालेली आहे अशी एक डेंटिस्ट मुलगी होती, डॉक्टर हनी म्हणून. अच्छा. तर ती सुद्धा तिथे प्रेक्षकांमध्ये बसून होती. तिला स्वतः म्हणजे ती किडनीची रेसिपियंट आहे डिसीज ऑर्गन डोनेशन. अच्छा. तिच्याकडे पण कोणी नव्हतं अवयवदान करण्याला, म्हणजे इलिजिबल नव्हते. ब्लड प्रेशरचा इश्यू आहे, जास्त शुगर आहे. तर ती रेसिपियंट तिथे बसून होती. तर बोलताना मी तिला सुद्धा बोलवलं की तू आपला एक्सपिरियन्स सांग. तर ती जेव्हा बोलायला लागली, सर तुम्हाला सांगू इच्छितो माझ्याही आयुष्यातला तो थोडा कठीण प्रसंग होता. जेवढे सर्व लोक बसले होते सर्व तिचं एक्सपिरियन्स ऐकून रडायला लागले. बापरे. म्हणजे आम्हाला सुद्धा सुचत नव्हतं की काय बोललं पाहिजे. हो. तिने सांगितलं की मी डेंटिस्ट्रीची अभ्यास करताना कशा अडचणी यायच्या. 4 तास मी त्या मशीनवर बसून राहायची. मला वाटायचं की माझं आयुष्य संपलेलं आहे डायलिसिसमध्ये. आणि तिला वाटायचं की माझं आयुष्य संपलेलं आहे. पण एक दिवस एक फोन आला ZTCC कडून आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. तिने सांगितलं की यापुढचं आयुष्य मी अवयवदानाविषयी सर्व जे गैरसमज आहे ते दूर करण्यासाठीच घालवेल. अच्छा. तर अशी तिने प्रतिज्ञा घेतली. आणि तिला किती वर्ष झाले? तिला आता 3 वर्ष झाले, सर. अच्छा. आणि ती आणि चांगली आहे, व्यवस्थित व्यवस्थित आहे, जीवन. व्यवस्थित आहे. काळजी घेते. त्याच्यामध्ये काळजी खूप घ्यावी लागते. काळजी घ्यावं लागतं आपल्याला की कारण काय असतं, आपलं इम्युनो कॉम्प्रोमाइज असतो. आपण इम्युनिटी पूर्ण कॉम्प्रोमाइज करूनच आपण हे करतो ट्रान्सप्लांट. कारण रिजेक्शन नको व्हायला. राईट. कारण खूपदा रिजेक्शनचाही धोका असतो. हो. कधी कधी नियर रिलेटिव्हमध्ये डिसीज ऑर्गन डोनेशनमध्ये डिसीज म्हणजे याच्यामध्ये रिजेक्शनचाही धोका पुष्कळदा असतो. अच्छा. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेवढेही ट्रान्सप्लांट आपण शासकीय संस्थेमध्ये करतो ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गतच होतात. अच्छा, ते फ्री आहेत म्हणजे? ते फ्री ऑफ कॉस्ट. अच्छा. आणि खूपदा जर रुग्णाकडे कार्ड नसलं तर त्याचं कार्ड सुद्धा तयार करतो. आणि समजा रुग्ण बाहेरचा आहे, त्याच्याकडे काहीच नाही, तर आपण CM ऑफिसमध्ये CM पोर्टलवर अप्लाय करून CM आणि PM फंड मिळतो आपल्याला. त्यांच्याकडनं मिळतं आपल्याला. तर तुम्ही ही अत्यंत एक भावनिक माहिती आता सांगितली डॉक्टर हनींची. तर मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. एक साधारणपणे ऑर्गन डोनेशनबद्दल खूप गैरसमज लोकांमध्ये आहे की ऑर्गन जर दिले तर त्याचं विकृतीकरण होतं, डोळ्यांचं हे होतं. आणि तुम्ही असं सांगितलं होतं की पुष्कळदा लोकांना वाटतं की मी जर आता किडनी दिली, समजा यांची किडनी गेली, तर त्यांना पुढच्या जन्मामध्ये किडनी राहणार नाही. तर हे काय आहे, म्हणजे नेमकं याला आपण कसं हे करतो, म्हणजे कशा पद्धतीने? हे सुद्धा एक चॅलेंजिंग आहे. आणि यासाठी आम्ही रिलिजियस जे लीडर्स आहे त्यांची सुद्धा मदत घेणार आहे. कारण कुठल्याही रिलिजनमध्ये अवयवदानाबद्दल निगेटिव्ह काहीच लिहिलेलं नाही. प्रत्येक रिलिजन हे सांगतं की अवयवदान केलं पाहिजे. कारण तुम्ही घेऊ शकता तर देऊ शकता. आणि डोळे पुढच्या जन्मी डोळे राहणार नाही, किडनी राहणार नाही, हे पूर्ण गैरसमज आहे. तर या गैरसमजावर आम्ही त्यांना समजावून सांगतो की असं कुठल्याही प्रकारे होत नाही. अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो, सर, की खूप लोकांना वाटतं की शरीराचं काही विद्रुपीकरण करतं. असं कुठलंच होत नाही. कारण मॅक्झिमम केसेस ह्या तुम्ही पाहिलं असेल की ह्या मेडिको लिगल केसेस असतात. त्याच्यामुळे शवविच्छेदन होतं. त्यामुळे जेवढं पोर्शन शवविच्छेदनामध्ये ओपन होतं तेवढ्याच पोर्शनमध्ये आम्ही ते किडनी आणि बाकी अवयव काढून घेतले जातात. असं वेगळं कुठलंही विद्रुपीकरण होत नाही. आणि तुम्ही फ्युनरल अंतिम संस्कार हे जसं नॉर्मल करतो आपण तसंच करू शकता. बरं. असं त्यात वेगळे काळजी घ्यायची गरज नाही. हां. आणि अजून एक सांगतो की आपल्या शासनातर्फे ZTCC तर्फे आपण की फॉर एक्झाम्पल ज्यांनी डोनेट केलेला आहे तो समजा रहिवाशी MP-तला आहे, रिवातला आहे, गडचिरोलीतला आहे, आरमोरीतला आहे,
तर आपल्यातर्फे मोफत ॲम्ब्युलन्स देतो आपण. जर शासकीय रुग्णालयामध्ये हे झालं तर ऑर्गन बरं, ट्रान्सप्लांट, बरं. तर आपण मोफत शववाहिका ही मोफत जाते, त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडण्यात येते. हो. ही एक सेवा आपल्याकडून देण्यात येते. बरं. हे सुद्धा मला सांगायचं अच्छा, होतं. ती आपण फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट देतो आपण त्यांना. ओके गार्ड ऑफ ऑनर नंतर आपली ॲम्ब्युलन्स त्यांच्या घरीच त्यांना सोडून येते. ओके. आणि मग डोनर्सला काही असं प्रमाणपत्र किंवा काही अशा पद्धतीत काही देण्यात येतं का? हो, जे रिलेटिव्ह आहे आपण त्या नातेवाईकांना एक मानपत्र संचालकाच्या आमच्या सिग्नेचरने एक त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करतो आम्ही हो, त्यांना. हो. आणि ZTCC तर्फे ज्या लोकांनी डोनेशन केलेलं आहे हो त्यांचा दरवर्षी आम्ही एक सोहळा तयार करतो, असा सोहळा करतो ज्याच्यामध्ये त्या सर्व नातेवाईकांना बोलवून त्यांचा सत्कार केला जाते. हो. तर ते दरवर्षी आम्ही ते पालन करतो. मला वाटतं ते शरीर जसं आपण म्हणतो ना की शरीर म्हणजे अध्यात्मात जे म्हटलं हो, हो, हो. जातं की शरीर पांघरून आत्मा त्याच्यात ॲक्च्युली वावरत असतो. बरोबर. या सगळ्या अवयवदानाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोकांना काय संदेश देणार? मला एकच सांगायचं आहे सर्वांना, अवयवदान हे महान दान आहे, हे जीवनदान आहे. तुम्ही आजच प्रतिज्ञा करा आणि आपल्या रिलेटिव्हशी संपर्क साधा, त्यांना अवगत करा की तुम्ही हे प्रतिज्ञा घेतलेली आहे अवयवदानाची. एवढंच संदेश मला द्यायचा आहे. तर डॉक्टर मनीष श्रीगिरीवार यांनी आपल्याला या स्टुडिओत येऊन अत्यंत उद्बोधक मार्गदर्शन केलं. अवयवदानाविषयी मला वाटतं आता सगळ्यांचे गैरसमज याच्यामधनं दूर होतील. तर डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपलं खूप खूप आभार मानतो. आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद सर.